नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 12 आणि क्वेश्चन नंबर 13 हे दोन प्रश्न सोडवायचे आहेत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. पहा, क्वेश्चन नंबर 12, एक्सप्रेस दी फॉलोइंग सर्किट्स इन दी सिम्बॉलिक फॉर्म. दिलेल्या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. प्रिपेअर दी स्विचिंग टेबल, आणि स्विचिंग टेबल पण तयार करायचा आहे. पहा, सोल्युशन. लेट पी म्हणजे काय? स्विच S1 इज क्लोज्ड. हे आपण यापूर्वी सर्व पाहिलेलं आहे. S1 आहे, S2 आहे, त्यामुळे आपण Q घेऊ. स्विच S2 इज क्लोज्ड. पहा, S1 डॅश पण आहे आणि S2 डॅश पण आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो, म्हणजे निगेशन P घेणार. निगेशन P म्हणजे काय? स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. निगेशन Q, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. पहा, S1 साठी आपण P घेतलेला आहे, S2 साठी आपण Q घेतलेला आहे, S1 डॅश साठी आपण निगेशन P घेतलेला आहे, आणि S1 साठी P आहे आणि S2 डॅश साठी निगेशन Q आहे. तर या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज. सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल? पहा, हे दोन स्विच सिरीजमध्ये आहेत, लाईनमध्ये आहेत, बरोबर आहे. त्याला हे पॅरलल आहेत. लाईनमध्ये असेल तर आपण अँड वापरतो आणि पॅरलल असेल तर आपण ऑर वापरतो. तर आता P आणि Q हे दोन कसे एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे आपण कसं लिहिणार? P अँड Q, बरोबर आहे. त्याच्या खाली हे आहेत पॅरलल असेल तर आपण ऑर वापरणार. ऑर निगेशन P. हे दोन स्विच याला पॅरलल आहेत आणि हे स्विच याला पॅरलल आहेत. पॅरलल असल्यामुळे ऑर घेणार आपण, परंतु हे दोन स्विच लाईनमध्ये आहेत, म्हणजे आपण काय करणार? P येथे अँड घेणार, P अँड निगेशन Q. हा होईल आपला सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा आपल्याला काय करायचं आहे? स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. येथे लिहिणार आपण स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल. दोन स्टेटमेंट आहेत, P Q, दोघांनाही निगेशन आहे. Pचं निगेशन आहे, Qचं निगेशन आहे. निगेशन Pचा एक कॉलम करू, निगेशन Qचा एक कॉलम करू. नंतर P अँड Q ही व्हॅल्यू काढू आपण. P अँड Q, P अँड निगेशन Q ही व्हॅल्यू काढू. P अँड निगेशन Q. पहा, आता हे तिघांचं ऑर आहे, आपण हे दोघांचं ऑर घेऊ, म्हणजे काय? P अँड Q और निगेशन P. नंतर हा कॉलम आणि याचं ऑर घेऊ आपण, म्हणजे P अँड Q हा कॉलम पूर्ण और निगेशन P या कॉलमचं आपण ऑर घेऊ या कॉलम बरोबर, म्हणजे P अँड निगेशन Q. जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो पूर्ण आपला येथे शेवटच्या कॉलममध्ये येईल. जर दोन स्टेटमेंट असतील तर आपण TTFF लिहितो. T ऐवजी आपल्याला 1 लिहायचा आहे आणि F ऐवजी आपल्याला 0 लिहायचा आहे, म्हणजे इथे काय येईल? TTFF ऐवजी 1 1 0 0 येईल. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपण TFTF त्याऐवजी 1 0 1 0 येईल, बरोबर आहे. आता निगेशन P कॉलमचं अपोजिट करायचं आपल्याला. 1ला 0 करायचा आहे, 1ला 0, 0ला 1 आणि 0ला 1. आता निगेशन Q कॉलमचं आपल्याला निगेशन करायचं आहे. इथे 1 आहे तर 0 करणार, 0ला 1, 1ला 0, 0ला 1. आता P अँड Q या दोन कॉलमचा विचार करायचा आहे. P कॉलम आणि Q कॉलम या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी दोन्ही 1 1 असेल तरच 1 येईल. हे दोन्ही 1 1 आहेत तरच 1 येईल. अदरवाईज P अँड Q मध्ये दोन्ही 1 नाहीत पुन्हा, म्हणजे 0 येतील बाकीच्या रिडिंग आपल्या. आता
पीचा कॉलम म्हणजे हा कॉलम आणि निगेशन क्यूचा कॉलम हा कॉलम. या दोन कॉलममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? अँड घ्यायचं आहे. म्हणजे दोन कॉलममध्ये आपल्याला 1 1 असेल तरच 1 घ्यायचं आहे. पहा इथे 1 1 आहे तरच 1 येईल, अदरवाईज बाकीच्या रिडिंग आपल्या 0 येतील. आता पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम. पहा हा कॉलम त्याचा ऑर घ्यायचं आहे निगेशन पी बरोबर या कॉलम बरोबर. या दोन कॉलममध्ये ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी काय? जर दोन्ही 0 0 असेल तरच 0 येईल, अदरवाईज 1 येईल. पहा या दोन कॉलममध्ये दोन्ही 0 0 आहेत का? दोन्ही 0 0 आहेत तरच 0 येईल, अदरवाईज 1. म्हणजे बाकीच्या रिडिंग आपल्या कशा येतील? 1 येतील. या दोन कॉलममध्ये आपल्याला हा कॉलम आणि हा कॉलम या दोन कॉलममध्ये आपल्याला ऑर घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही 0 0 असेल तरच 0 येईल, अदरवाईज 1. पहा दोन्ही 0 0 आहेत का? नाही. म्हणजे सगळ्या रिडिंग आपल्या कशा येतील? 1 येतील. हा होईल आपला स्विचिंग टेबल. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2. लेट S1 आहे, S2 आहे, S3 पण आहे. म्हणजे आपल्याला 3 स्टेटमेंट घ्यावं लागतील. पी घेणार आपण स्विच S1 इज क्लोज्ड. स्विच S1 इज क्लोज. क्यू घेणार स्विच S2 इज क्लोज. आणि आर पण घेणार आपण स्टेटमेंट स्विच S3 इज क्लोज्ड. आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आपल्याला. दी सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज. या दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल पहा S1 साठी आपण P घेतलेले बरोबर आहे. S1 म्हणजे P आहे, S2 म्हणजे Q आहे आणि S3 म्हणजे R आहे. पहा हे दोन एकाखाली एक आहेत म्हणजे पॅरलल आहेत. पॅरलल असेल तर आपल्याला ऑर घ्यायचं आहे. म्हणजे P Q हे कसे पॅरलल आहेत. म्हणजे P ऑर Q एकाखाली एक आहेत म्हणून पॅरलल आहेत म्हणून ऑर घेतलेले आपण. परंतु हे दोन स्विच याला लाईनमध्ये आहेत म्हणजे आपण दोघांच्यामध्ये अँड येईल बरोबर आहे. नंतर हे दोन स्विच एकाखाली एक आहेत पॅरलल आहेत म्हणजे काय येईल? P ऑर R हा येईल आपला सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. स्विचिंग टेबल कसा तयार होईल? 3 स्टेटमेंट आहेत P Q R म्हणजे आपले 8 रो येतील बरोबर आहे. पहा 3 स्टेटमेंट आहेत P Q R, P Q आणि R. नंतर आपण P ऑर Q ही व्हॅल्यू काढू. P ऑर Q नंतर ही व्हॅल्यू काढू P ऑर R आणि नंतर पूर्ण पॅटर्न येथे येईल म्हणजे P ऑर Q अँड P ऑर R. पहा येथे आपण 4 वेळेस 1 लिहिणार, 4 वेळेस 0, 4 टाइम्स 1 4 टाइम्स 0. हा रो आपला एक्स्ट्रा झालेला एक. पहा दुसऱ्या कॉलममध्ये 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1 2 टाइम्स 0 आणि तिसऱ्या कॉलममध्ये 1 0 1 0 1 0 1 0. P ऑर Q, P हा कॉलम Q हा कॉलम दोघांचा ऑर घ्यायचा आहे. ऑरसाठी दोन्ही 0 0 असेल तरच आपल्याला 0 घ्यायचा आहे, अदरवाईज 1 घ्यायचा आहे. पहा दोन्ही 0 0 पाहिजेत. या दोन कॉलममध्ये दोन्ही 0 0 आहेत का? पहा इथे दोन्ही 0 0 आहेत 0 येईल, दोन्ही 0 0 आहेत 0 येईल, बाकी नाही आहे म्हणजे बाकीच्या रिडिंग आपल्या 1 येतील. P ऑर R, Pचा कॉलम हा कॉलम आणि Rचा कॉलम या दोन कॉलममध्ये आपल्याला ऑर घ्यायचं आहे म्हणजे 0 0 असेल तरच 0 घ्यायचा आहे. पहा या दोन कॉलममध्ये येथे 0 0 आहे तरच 0 येईल, येथे 0 0 आहे तर 0 येईल म्हणजे बाकीच्या रिडिंग आपल्या 1 येतील. P ऑर Q पहा हा कॉलम आणि हा कॉलम, पहा हा कॉलम आणि हा कॉलम या दोन कॉलमचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी 1 अँड 1 असेल तरच 1 घ्यायचं आहे, दोन्ही 1 1 असेल तरच 1 1 1 1 1 अदरवाईज 0 म्हणजे बाकीचे रिडिंग आपल्या 0 आलेले आहेत. हा येईल आपला स्विचिंग टेबल.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. Simplify the following so that the new circuit has minimum number of switches. Also draw the simplified circuit. येथे आपल्याला एक सर्किट दिलेला आहे. या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म तयार केल्यानंतर त्या सिम्बॉलिक फॉर्मला आपल्याला लॉजिकचे लॉ वापरून काय करायचं आहे, स्मॉल फॉर्म तयार करायचा आहे आणि त्याचं पुन्हा आपल्याला सर्किट करायचं आहे. म्हणजे सिम्प्लिफाईड म्हणजे सिम्पल सर्किट. या सर्किटचं आपल्याला सिम्पल सर्किट तयार करायचं आहे. पहा सोल्युशन. पी क्यू दोन प्रकारचे स्विच आहेत. लेट पी म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज्ड. स्विच S1 इज क्लोज्ड. क्यू घेऊ आपण, स्विच S2 इज क्लोज्ड. पहा S1 डॅश पण आहे आणि S2 डॅश पण आहे. म्हणजे निगेशन P घेऊ शकतो आपण. निगेशन P म्हणजे काय होईल, स्विच S1 इज क्लोज्ड, S1 डॅश इज क्लोज्ड. आणि निगेशन Q म्हणजे काय होईल, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करू. Therefore symbolic form is, सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, पहा S1 म्हणजे P घ्यायचं आहे आपल्याला, S2 डॅश म्हणजे निगेशन Q घ्यायचं आहे, निगेशन P होईल, S2 म्हणजे Q होईल, S1 डॅश म्हणजे निगेशन P होईल आणि S2 डॅश म्हणजे निगेशन Q होईल. पहा हे दोन सिरीजमध्ये आहेत, हे दोन सिरीजमध्ये आहेत, हे दोन सिरीजमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये अँड येईल, परंतु हे याला पॅरलल आहेत, हे याला पॅरलल आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये ऑर येईल. म्हणजे कसं येईल, पहा P अँड निगेशन Q, P अँड निगेशन Q होईल. एका लाईनमध्ये असल्यामुळे अँड आलेला आहे. हे पॅरलल आहेत म्हणजे इथे ऑर येईल, परंतु हे दोन लाईनमध्ये आहेत म्हणजे निगेशन P अँड Q येईल, परंतु हे याला पॅरलल आहेत म्हणजे ऑर येईल. इथे काय येईल, निगेशन P आणि लाईनमध्ये असल्यामुळे अँड आणि निगेशन Q. हा येईल आपला सिम्बॉलिक फॉर्म. आता या सिम्बॉलिक फॉर्मला काय करू आपण, सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. म्हणजे इक्विव्हॅलंट यालाच आपण असं लिहू शकतो, येथे ऑर आहे, येथे ऑर आहे. म्हणजे आपण काय करू, पहा हा ब्रॅकेट P अँड निगेशन Q ॲज इट इज, हे ऑर घेऊ आपण आणि हे दोन एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. म्हणजे काय, निगेशन P अँड Q असं आपण लिहू शकतो, कारण आपण असोसिएटिव्ह लॉ पाहिलेला आहे. हा कोणता होईल, असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे काय केलेलं आहे आपण, इथे फक्त या दोघांचा ब्रॅकेट केलेला आहे. आता इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. म्हणजे पहा येथे निगेशन P अँड आहे, येथे पण निगेशन P अँड आहे. म्हणजे एवढं जर आपण कॉमन घेतलं तर काय होईल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होईल. म्हणजे हे ॲज इट इज P अँड निगेशन Q हे ऑर. पहा येथे आपण कॉमन काय घेणार, निगेशन P अँड, हे कॉमन घेतल्यामुळे येथे काय होईल, फक्त Q राहील. हे ऑर आणि हे काय राहील, निगेशन Q राहील. बरोबर आहे. हा झालेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पहा आता काय करू आपण, हे P अँड निगेशन Q हे ऑर. पहा स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे आणि ऑर आहे. असं जर असेल म्हणजे सेम स्टेटमेंट आहे, एकाचं निगेशन आहे, एकाला निगेशन नाही आहे आणि ऑर आहे, याची व्हॅल्यू काय येते, आपण पाहिलेलं आहे, टी व्हॅल्यू येते. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे निगेशन P हे अँड, याच्याऐवजी आपण काय लिहिणार, टी लिहिणार. तर हा काय होईल, कम्प्लिमेंट लॉ. कम्प्लिमेंट लॉ होईल. आता याला आपण असं लिहू शकतो, इक्विव्हॅलंट. पहा P अँड निगेशन Q हा कॉलम ॲज इट इज, ऑर याची व्हॅल्यू काय येईल, फक्त निगेशन P येईल, निगेशन P. बरोबर आहे. म्हणजे कोणता लॉ होईल, आयडेंटिटी लॉ. हे सर्व लॉ आपण पाहिलेले आहेत. येथे काय करू आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. म्हणजे एवढ्या टर्मने काय करू,
येथे मल्टिप्लिकेशन करू आणि या टर्मला मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होईल. बरोबर आहे. म्हणजे हे पी आहे तर हे ऑर येईल, हे निगेशन पी, हे अँड ॲज इट इज, आणि पुन्हा काय होईल, येथे निगेशन क्यू आहे तर हे ऑर आणि निगेशन पी. म्हणजे काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय झालेला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पहा, येथे जर आपण हे कॉमन काढलं ऑर निगेशन पी तर हेच आन्सर येईल. बरोबर आहे. इक्विव्हॅलंट पहा, आता पी ऑर निगेशन पी आहे म्हणजे हा कॉलम्स म्हणजे हे सेम आलेलं आहे. बरोबर आहे. पहा, इथे पी ऑर निगेशन पी आहे म्हणजे स्टेटमेंट आहे, ऑर आहे, त्याचं निगेशन आहे, म्हणजे आपण याच्याऐवजी टी लिहू शकतो. बरोबर आहे. या ब्रॅकेटऐवजी आपल्याला टी लिहिता येईल. हे अँड आणि इथे काय आहे, निगेशन क्यू ऑर निगेशन पी आहे. इक्विव्हॅलंट पहा, याची व्हॅल्यू काय येईल, टी आहे, टी अँड असेल तर याची व्हॅल्यू काय येईल, फक्त हे स्टेटमेंट येईल, निगेशन क्यू ऑर निगेशन पी. म्हणजे आपण यालाच असं लिहू शकतो, इक्विव्हॅलंट म्हणजे प्रथम पी लिहू आपण आणि ऑर निगेशन क्यू, म्हणजे या सिम्बॉलिक फॉर्मला आपण या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. येथे आपण आदलाबदल केलेली आहे म्हणजे कम्युटेटिव्ह लॉ झालेला आहे. कम्युटेटिव्ह लॉ ही सिम्प्लिफाईड सर्किट इज येथे ऑर आहे, दोन स्टेटमेंट आहेत, ऑर आहे, ऑर असल्यामुळे एका खाली एक येतील. बरोबर आहे. पहा, हे एक स्विच काढणार आपण आणि दुसरं एक स्विच काढणार, हे दोन स्विच. निगेशन पी म्हणजे आपण काय घेतलेलं आहे, S1 डॅश आहे. बरोबर आहे. निगेशन क्यू म्हणजे काय, S2 डॅश होईल. पहा, दिलेल्या सर्किटचा आपण हा सिम्पल फॉर्म तयार केलेला आहे. येथे बॅटरी ॲड करणार आपण. पहा, येथे बॅटरी ॲड होईल आणि इथे एक लॅम्प ॲड होईल. हे प्लस मायनस, प्लसकडून सप्लाय जाईल, लॅम्पकडे येणार आहे. पहा, हा होईल आपला सिम्पल सर्किट फॉर्म. नेक्स्ट पहा, येथे S1 आहे, S2 आहे, S3 पण आहे, S4 आहे, S5 आहे, म्हणजे आपल्याला 5 प्रकारचे स्टेटमेंट घ्यावे लागतील. लेट पी घेणार आपण स्विच S1 इज क्लोज. क्यू स्विच S2 इज क्लोज. PQR घेणार आपण स्विच S3 इज क्लोज्ड. S4 आहे आपल्याला म्हणजे S स्विच घेऊ आपण, स्विच S घेतलेला आहे आपण S4 साठी, इज क्लोज्ड. आणि टी घेऊ आपण S5 साठी, स्विच S5 इज क्लोज्ड. डॅश असेल तर फक्त निगेशन लागेल. आता सिम्बॉलिक फॉर्म, या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल. पहा, हे दोन लाईनमध्ये आहेत आणि हे सर्व एका खाली एक पॅरलल आहेत. बरोबर आहे. म्हणजे काय होईल, S1 साठी आपण काय लिहिणार आहेत, S1 म्हणजे काय, P आहे, S2 म्हणजे Q आहे, S3 म्हणजे R आहे, S4 डॅश म्हणजे निगेशन S होईल. बरोबर आहे. निगेशन T होईल. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q होईल, S3 म्हणजे R, S4 S, S5 म्हणजे काय होईल, T होईल. आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आपल्याला. पहा, हे दोन सिरीजमध्ये आहेत म्हणजे P अँड Q येईल. पहा, P अँड Q होईल, परंतु हे एका खाली एक आहेत म्हणजे ऑर येईल. पहा, प्रॉब्लेममध्ये इथे डॅश आहे. पहा, म्हणजे हे निगेशन R येईल, म्हणजे हे निगेशन R, हे पण काय होईल, ऑरमध्ये येईल, निगेशन S ऑर निगेशन T. बरोबर आहे. आता एवढे काय आहेत, लाईनमध्ये याला आहेत म्हणजे इथे सिम्बॉल येईल अँडचा, आणि हे दोन लाईनमध्ये आहेत म्हणजे P अँड Q येईल, परंतु हे त्याला पॅरलल आहेत म्हणजे इथे ऑर येईल
आणि हे एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे यांच्यामध्ये काय येईल, अँड येईल, म्हणजे आर अँड यस अँड टी. पहा याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म तयार होणार आहे. आर अँड यस अँड टी या सिम्बॉलिक फॉर्मचा आपल्याला सिम्पल फॉर्म तयार करायचा आहे. पहा येथे आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू, म्हणजे येथे निगेशन कॉमन काढू, या तिघामध्ये निगेशन कॉमन काढू, म्हणजे काय होईल पहा, हे पी अँड क्यू ॲज इट इज, हे ऑर, आणि निगेशन जर कॉमन काढलं तर हे ऑरचं अँड होईल, म्हणजे आर हे अँड होईल, हे यस आणि हे ऑरचं अँड होईल, आणि टी. पहा निगेशन कॉमन घेतलेलं आहे आपण, आणि हे अँड, येथे काय आहे, पी अँड क्यू, हे ऑर, हे आर अँड यस अँड टी. पहा हे दोन ब्रॅकेट आपले सेम आलेले आहेत आता, बरोबर आहे. सिम्बॉल पण सारखे आहेत, स्टेटमेंट पण सारखे आहेत, हे दोन सारखे आलेले आहेत. तर आता काय करू आपण, पहा पी अँड क्यू येथे ऑर आहे, बरोबर आहे. येथे पी अँड क्यू येथे पण ऑर आहे, म्हणजे एवढं जर कॉमन काढलं आपण तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होईल. म्हणजे कसं येईल पहा, हे जर आपण कॉमन काढलं तर काय होईल, पी अँड क्यू हा सिम्बॉल पण कॉमन घ्यायचा आपल्याला. हे जर कॉमन काढलं तर येथे काय राहील, निगेशन आर अँड यस अँड टी राहील, बरोबर आहे. हे कॉमन, हे मध्ये अँड येईल, हे अँड राहील, आणि हे कॉमन काढल्यामुळं फक्त इथे काय राहील, आर अँड यस अँड टी, बरोबर आहे. आता पहा हे एक, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे, या ब्रॅकेटला निगेशन आहे, या ब्रॅकेटला निगेशन नाही, म्हणजे कसं आलेलं आहे ते, निगेशन पी अँड पी याप्रमाणे आलेले. निगेशन आहे, येथे अँड आहे, आणि निगेशन नाही, म्हणजे याप्रमाणे आहे. याचा आन्सर असल्यामुळे काय होईल, फाल्स होईल. म्हणजे ही रीडिंग काय येईल, हा ब्रॅकेट ऐवजी फक्त आपण काय लिहिणार, फाल्स लिहिणार, म्हणजे पी अँड क्यू ऑर फाल्स. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, म्हणजे येथे आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला, निगेशन कॉमन काढलेले, तर येथे लिहिणार डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ येथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केलेला आहे, हे लॉ लिहिणं आवश्यक आहे, आणि येथे कॉम्प्लिमेंट लॉ झालेला आहे. पहा हा आयडेंटिटी लॉ होईल, फक्त पी अँड क्यूची येईल. याची व्हॅल्यू काय येईल, फक्त हे स्टेटमेंट, हा ब्रॅकेट येईल, म्हणजे पी अँड क्यू, हा काय होईल, आयडेंटिटी लॉ. पहा आता या सिम्बॉलिक फॉर्मला आपण सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. दी सिम्प्लिफाईड सर्किट इज. सिम्प्लिफाईड सर्किट कसं होईल, पी अँड क्यू दोन स्टेटमेंट आहेत, आणि अँड असल्यामुळे एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे पहा हे दोन स्विच होतील, एका लाईनमध्ये आहेत. पीसाठी आपण काय लिहिणार, S1 लिहिणार, आणि क्यूसाठी S2 लिहिणार. इथे एक बॅटरी ॲड करणार आपण, आणि एक लॅम्प ॲड करणार. पहा इथे प्लस मायनस, प्लसकडून सप्लाय जाईल, हे लॅम्पकडे येणार आहे. याप्रमाणे सिंपल सर्किट होणार आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.